नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे विदर्भामध्ये. आता ह्या लोणारच्या सरोवराच्या तिथे आणि विदर्भात आल्याच्या नंतर विदर्भातले शेतकरी भेटले आणि म्हटले की आत्ता पाऊस झाला, आता म्हणजे परत परिस्थिती काय राहील. तर सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू, हरभरा असेल, कांदा असेल काढून ठेवला, पण याच्यानंतर आता उद्यापासून मध्ये 22 मार्चपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भ, मराठवाडा ह्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. राज्यात मग आता पाऊस कधी येणार, तर राज्यात विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्यांचा कोणाचा आता याच्यातून बी काही जणांचा हरभरा राहिलाय, गहू राहिलाय, कांदा राहिलाय, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 मार्चच्या अगोदर 30 मार्चच्या अगोदर तुमचा असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातल्या कोरडा होणे शेतकऱ्यांनी लक्षात येतं. मग सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसा वारं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. म्हणून विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. मग सांगायचं झालं तर राज्यात मग पाऊस कसा पडणार आहे, तर राज्यात काय होणार आहे, 30 तारखेपासून 30, 31